मुंबई पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी तेजीत। भाजप 5 वर्ष महापौर पद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम, तर मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा। सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये राहुल शेवाळेंची अमित साटम यांच्यासोबत बैठक। महापौर महायुतीचाच होणार, महापौर कोण होणार हे युतीतील पक्षप्रमुख ठरवतील, अमित साटम यांची माहिती। मनसेचे माजी आमदार राजू पाटील कोकण भवनात दाखल। कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदे शिवसेनेला मनसेचा पाठिंबा असल्याची चर्चा। श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांमध्ये बैठक झाल्याची सुद्धा माहिती। गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवर आता अपात्रतेची कारवाई सुरू। संजय राऊतांची माहिती। गट स्थापनेसाठी कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे 53 नगरसेवक कोकण भवनाच्या दिशेने रवाना। गटनेतेपदासंदर्भात एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। गुंतवणुकीसोबतच तंत्रज्ञान सुद्धा मिळवलं, फडणवीसांची माहिती। प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचा शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप सायबर सेलमध्ये तक्रार करणार। भाजपनं मदत न केल्यामुळे माझा पराभव। माहीम विधानसभेमध्ये भाजपची विशिष्ट टोळी काम करतेय। समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। फडणवीसांची सुद्धा भेट घेणार। तर समाधान सरवणकरांच्या आरोपांमध्ये सत्य नाही। सरवणकरांच्या प्रचारात फक्त भाजप कार्यकर्ते होते, आता त्यांच्या घरी भांडी घासायची का? भाजपच्या अक्षता तेंडुलकरांचा संतप्त सवाल। लोक कंटाळल्यानं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं। सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होत आहे त्यांनी तपशील घ्यावा, महेश सावंतांची टीका। समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे, अशा गोष्टी मीडियासमोर बोलणं टाळलं पाहिजे। सरवणकरांनी चिंता व्यक्त केलेल्या विषयांची सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या आमच्याच नेत्यांना नगरसेवक उचलून नेले। 2 गट तयार करून काँग्रेसच विभाजन या ठिकाणी केलं। प्रतिभा धानोरकरांचा वडेट्टीवारांवर आरोप। खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक झाले नाही, मी कुणाकडेही गेलेलो नाही, स्वतः नगरसेवक आले, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर, तर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुढील सुनावणी होणार। जिल्हा परिषदांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे लक्ष। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार। 5 फेब्रुवारीला मतदान, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी। पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम। तळजाई परिसरामध्ये तिघांकडून 35 पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड। नागरिकांच्या घराच्या दरवाजांवर देखील कोयत्यानं वार। कांदिवली कारशेडच्या कामामुळे आज पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, तर आज 102 लोकल फेऱ्या रद्द। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। 5 फेब्रुवारीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारीचे आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे मिळणार।